शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणाचा आरोप, मनसे नगरसेवकाने घेतला आक्षेप, खासदारांना देणार माहिती. डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंडजवळील मोकळी जागा काही वर्षापूर्वी अत्यंत वाईट अवस्थेत होती. दारूच्या पार्ट्या, घाण जागा अशी ही जागा असताना दानशूर व्यक्ती म्हणून ओळख असलेले मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी स्वखर्चाने अतिशय सुंदर जागा बनविली. बसण्यास जागा, फिरण्यास व्यवस्थित जागा, पददिवे अशी छानशी जागा बनवली. पण रेल्वे प्रशासनाने सोमवार 20 तारखेला सकाळी या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे सांगत हातोडा मारला. यावेळी मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की नागरिकांसाठी ही सोय केली असून रेल्वेच्या जागेवर कोणीही अतिक्रमण करत नाही, त्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी परवानगी घ्यायला हवी होती असे सांगितले. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना याची माहिती देणार असल्याचेही मनसे नगरसेवक म्हात्रे म्हणाले. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. वो ड्रोन वीडियो बन रहा है ऊपर बन रहा है। वो उनका बनने दीजिए, आप लोग निकल रहे हैं उसको भी निकलने दीजिए, हमको निकालने दीजिए। करेंगे ना, लेकिन ये गलत आपने बोलना नहीं चाहिए था। उल्टा आपने रेलवे ने उनको परमिशन देना चाहिए था, उनका अप्रिसिएशन करना चाहिए था आपने। ये गलत किया, अप्रिसिएशन करना चाहिए था। ऐसा कैसे? ये थर्ड टाइम आपकी बेंचेस निकाली गई है। कभी थर्ड टाइम निकाली? नहीं, पहली टाइम आपने इतना बड़ा पहले भी निकाली है बेंचेस। इसमें हमें लगता है पॉलिटिकल इंटरफेरेंस कर रहा है रेलवे। सरकार में हम सरकार में, हम पब्लिक में, पब्लिक के लिए नहीं लगाए, हमारे घर के लिए नहीं लगाए सर, पब्लिक के लिए लगाया था। सरकार का आपका भी देखो, आप रेलवे से आपकी सेंटर से भी पॉलिसी है। मैं अभी उनसे बात कर रहा हूँ. आपका जो क्राइम म्हात्रे साहेब काय सांगाल, इथे रेल्वेनी तुम्ही एवढा छान सुसज्ज केलेला होता, पण रेल्वेनी कारवाई केली आहे. आता तुमची मागणी काय असेल? तर त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या ज्या काही विकासाच्या ज्या गोष्टी आहेत रेल्वे मैदानात, रेल्वेच्या मार्फत त्याला आमचा ना नाही. जेव्हा तुम्ही काय करू इच्छिता इथे तो बिंदास करा. पण आता इथे काही नियोजन नसताना, काही तुमचा प्लॅन नसताना तुम्ही करत असाल आणि जे चांगलं केलंय, जिथे शेकडो माणसं येऊन बसतात, ते तुम्ही तोडत असाल तर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा वॉर्निंग द्यायला पाहिजे, नोटीस द्यायला पाहिजे सुद्धा आम्हाला की हे तुम्ही जे खर्च केलं वगैरे हे आता तुम्ही काढून टाका. या सर्व गोष्टी न करता त्यांनी मनमानी कारभार इथे केला, दादागिरी केली आणि इथे डायरेक्ट जेसीबी फिरवला सर्व गोष्टींवर. सर्व बाकडे तोडले माझे. तुम्ही लाखो रुपये खर्च करून नागरिकांची सोयीसाठी केली होती, पण हे रेल्वेनी एका झटक्यात हे सगळे चुराडा करून टाकलेलं आहे. पुढची मागणी काय असेल? सर आता बघा, खासदार साहेबांशी मी संपर्क साधतोय, खासदार साहेबांशी बोलतो. त्यांना सांगितलं की मला 1 महिन्याचा अवधी द्या. खासदार साहेब तुमच्याशी चर्चा करतील आणि मग तुमच्या चर्चेमध्ये जो काही निष्कर्ष निघेल त्या सर्व गोष्टींना मी सामोरं जायला तयार आहे. पण हे सर्व जनहितासाठी आहे. इथे माझा वैयक्तिक रुपयासुद्धा फायदा नाही. अजून एक म्हणजे इथे उकिरडं जे होतं, कचरा वगैरे टाकत होते, लोक फिरत नव्हती वगैरे, आता या सर्व गोष्टी बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं रेल्वेला असं वाटलं की हे आता ही जागा आपली जाईल. कशी जाईल? आम्हाला याची जाणीव आहे की रेल्वे अथांग समुद्र आहे, त्याला कोणी करू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही इथे काही चांगल्या गोष्टी करू इच्छितात आणि करणार आहात त्याला आमचा होकार आहे. फक्त आता जे जोपर्यंत चाललंय व्यवस्थित त्याला तुम्ही कशाला आता ते एवढा पैसा खर्च केला, तो तुम्ही मातीमोल तयार घालवला, तो मातीमोल गेला ह्याबद्दल पण चिंता करत नाही. पण आता जी जनता आहे डोंबिवलीतलं येते इथे, त्यांनी आता बसायचं कुठे, त्यांनी आता निवारा कुठे घ्यायचा, त्यांनी आता मोकळा श्वास कुठे घ्यायचा, त्यांनी चर्चा कुठे करायची, हा मला पडलेला प्रश्न आहे आणि त्याचं दुःख होते मला आज. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.